I am Rajiv Sangpal. Welcomes you to my YouTube channel. Friends, if you are new to my channel, please subscribe to it and share all the links to your friends. So friends, without wasting any time, today we will deal with English Activity Set 2 published by SCERT महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, SCERT महाराष्ट्राकडून प्राप्त क्वेश्चन बँक मधील आपण इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट 2 हे आज अभ्यासणार आहोत. सो ॲज युजल फर्स्ट ॲक्टिव्हिटी डू ॲज डायरेक्टेड. 6 ॲक्टिव्हिटीज आर गिवन. अटेम्प्ट एनी 4 4 करायचे असतात फॉर 8 मार्क्स. फर्स्ट ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. ही तुम्हाला स्वतः करायची आहे, तुम्ही सहज करू शकतात. आपण एक वर्ड बघूया, CHECK, चेक. ओके, सो इन दिस वे यू कॅन स्कोर 2 out of 2 मार्क्स. 2 पैकी 2 गुण आपण इथे स्कोर करू शकतो. मुव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 सेट्स आर गिवन, 2 सेट्स दिलेले असतात. इट्स अगेन अ सिम्पल ॲक्टिव्हिटी, ही पण सोपी असते. हिअर ऑल्सो यू कॅन स्कोर 2 out of 2 मार्क्स. अल्फाबेटिकली लावायचे असतात ते. फॉर एक्झाम्पल, सेंटर स्टार्टिंग विथ C, त्यानंतर काय असेल, फाउंड, लेग अँड स्मॉल. ओके, सो फ्रेंड्स, इन दिस वे यू कॅन डायरेक्टली राईट द आन्सर. तुम्ही सरळ उत्तर लिहू शकता. कमिंग टू थर्ड ॲक्टिव्हिटी, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. 2 sentences are given. No, there isn't anyone like that, she said. And second sentence, what's that, said Kamal Kishore. विद्यार्थी मित्रांनो, 2 वाक्य दिलेत 2 गुणांसाठी. कसे करायचे ते आपण बघूया. हिअर इज द आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, पंक्च्युएशनचा नियम काय म्हणतो की फर्स्ट लेटर कॅपिटल. नो कॅपिटल केला, नोचा एन कॅपिटल केला. नो नंतर थोडा पॉज आहे, त्यामुळे इथे कॉमा घेतला आपण. नो, थोडं थांबलोय म्हणून कॉमा घेतला. देअर इजंट, आता इजंट, इज नॉट असल्यामुळे इथे ॲपॉस्ट्रॉफी घेतलाय हा. नो, देअर इजंट एनी वन लाईक दॅट, हे रिपोर्टेड स्पीच आहे. नो पासून दॅट पर्यंत, आणि म्हणून हे डबल इन्व्हर्टेड कॉमात घेतलंय. आणि रिपोर्टेड स्पीच इथे कम्प्लीट होतं, इथे कॉमा ठेवून हा डबल इन्व्हर्टेड इथे कम्प्लीट केलाय. आणि रिपोर्टेड स्पीचच्या बाहेर मग काय म्हटलंय, शी सेड, आणि ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स फुल स्टॉप. फ्रेंड्स, हे व्हिडिओ जर आपण वारंवार बघितले तर यू कॅन अंडरस्टँड द रूल्स ऑफ पंक्च्युएशन. पंक्च्युएशनचे सर्व रूल्स तुम्हाला लक्षात येतील. सेकंड सेंटेन्स, अगेन फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल, डब्ल्यू कॅपिटल केला. व्हॉट्स, व्हॉट्स म्हणजे काय, व्हॉट इज, आणि म्हणून ॲपॉस्ट्रॉफी घेतलाय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. ओके, व्हॉट्स दॅट, आता क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क. आणि हे रिपोर्टेड स्पीच आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून रिपोर्टेड स्पीच आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा इथून येथपर्यंत. आणि मग रिपोर्टेड स्पीचच्या बाहेर सेड कमल किशोर. आता कमल किशोर हे प्रॉपर नाउन्स असल्यामुळे त्यांचे फर्स्ट लेटर्स कॅपिटल केलेत. अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी पुट अ फुल स्टॉप. सो इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन स्कोर 2 out of 2 मार्क्स इन पंक्च्युएटिंग द सेंटेन्स ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज मेकिंग 4 वर्ड्स. 4 शब्द तयार करायचे असतात, मिनिमम 3 letter वर्ड्स. ओके, एक मोठा शब्द दिलेला असतो, अर्बनायझेशन. काही शब्द यातच लपलेले असतात. सिम्पल आहे, सहज जमेल तुम्हाला. ओके, ॲक्टिव्हिटी नंबर 5, रिलेटेड वर्ड्स ॲक्टिव्हिटी. मी मगाशीच सांगितलं, नाऊन इज गिवन, नाऊन दिलेला असतो अँड यू आर सपोज टू राईट ॲडजेक्टिव्ह. तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचा असतो. आता फॉर एक्झाम्पल, ब्लँकेट हे नाऊन आहे, आणि मग त्याला ॲडजेक्टिव्ह किंवा डिस्क्रायबिंग वर्ड काय दिलाय, वेट. वेट ब्लँकेट. मग आता इतर डिस्क्रायबिंग वर्ड्स कुठले येतील, इतर ॲडजेक्टिव्ह कुठले येतील, ड्राय ब्लँकेट, क्लीन ब्लँकेट, प्रेस्ड ब्लँकेट, सॉफ्ट ब्लँकेट, हार्श ब्लँकेट, रफ ब्लँकेट. ओके, इन दिस वे फ्रेंड्स यू कॅन ॲड ॲज मेनी ॲडजेक्टिव्स ॲज पॉसिबल. फ्रेंड्स, मुव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, 6वी ॲक्टिव्हिटी काय दिली आहे, कम्प्लिटिंग द वर्ड चेन ऑफ नाऊन. नाऊनची वर्ड चेन कम्प्लीट करायची आहे. एक नाऊन दिलं आहे, नेक. आता के वरून नाऊन कुठलं असेल, किंग, KING इथे लिहा. KINGचा लास्ट लेटर काय, जी. जी वरून नाऊन काय असेल, गर्ल, GIRL. एल हे लास्ट लेटर असेल, LAMP, लॅम्प आलं. P हे लास्ट लेटर असेल तर P वरून पुढचं नाऊन काय तयार होईल, पॉट.
इन दिस वे फ्रेंड्स, अशा पद्धतीने या 6 ॲक्टिव्हिटीज आपण सहज कंप्लीट करू शकतो. पण आपल्याला बोर्डात 6 पैकी 4 ॲक्टिव्हिटीज करायचे असतात आणि इफ यू डू ऑल द 6 ॲक्टिव्हिटीज दॅट इज मोर दॅन इनफ, तर ते अधिक चांगलं असेल. सो फ्रेंड्स, लेट अस मूव टू सेकंड सेक्शन. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 1B. इट इज समवॉट डिफिकल्ट. थोडा डिफिकल्टी लेवल जास्त असते. इट कॅरीज 2 मार्क्स. घाबरायचं काहीच नाही. हिअर फर्स्ट असते अटेम्प्ट एनीवन. तुम्हाला ए किंवा बी यापैकी एक सोडवायचं असतं. ए काय असतं? मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. एक फ्रेज दिलेली असते. आता इथे फ्रेज दिलेली आहे टू बिलॉंग टू. या फ्रेजचा यूज करून एक वाक्य बनवायचं आहे. किंवा एक क्लॉज दिली असते आणि याला तुम्हाला एक क्लॉज ॲड करायची असते. नाऊ हाऊ इट इज सॉल्व्ड, कशी सोडवली जाते बघूया आपण. लुक, धिस कार बिलॉंग्स टू मिस्टर देशपांडे. धिस कार बिलॉंग्स टू मिस्टर देशपांडे. आपण काय केलं? बिलॉंग टू ही फ्रेज आपण यूज केली. सिम्पल सेंटेन्स करायचं. तुम्ही असंही म्हणू शकतात, धिस पेन बिलॉंग्स टू मी. हा पेन माझा आहे. धिस हाऊस बिलॉंग्स टू मिस्टर वानखेडे. इन दिस वे फ्रेंड्स, या फ्रेजचा जर तुम्हाला अर्थ माहीत असेल तर यू कॅन यूज इट. तुम्ही यूज करू शकतात. हे जमत नसल्यास बी पार्ट असतो. बी भागात काय असतं? आय डोंट नो ही इनकम्प्लीट क्लॉज दिली आहे आणि तुम्ही पुढे एक क्लॉज ॲड केली. मग आपण इथे कसं केलंय? आय डोंट नो हिज ॲड्रेस ही क्लॉज आपण ॲड केली आहे. आय डोंट नो हिज ॲड्रेस. आय डोंट नो हिज नेम. आय डोंट नो व्हॉट ही इज डुईंग. इन दिस वे फ्रेंड्स, थोडी डिफिकल्टी लेवल असते, बट विथ सम प्रॅक्टिस यू कॅन स्कोर 1 मार्क. क्वेश्चन नंबर 1B. आपण फर्स्ट पार्ट बघितला. यातील सेकंड पार्ट नंबर 2 फॉर 1 मार्क. यात ए आणि बी आपल्याला 2 ऑप्शन्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी असं सजेस्ट करेल दॅट यू शुड गो फॉर ए. तुम्ही ए साठी अटेम्प्ट करा. कारण ए मध्ये काय असतं? ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तुम्हाला 2 वर्ड्स दिलेले असतात आणि त्यांना प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचं असतं आणि सिम्पल वर्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल, पॉसिबल ला आपण प्रिफिक्स लावलं तर काय तयार होईल? इम्पॉसिबल. लकी याला प्रिफिक्स लावलं तर काय होईल? अनलकी. पॉसिबल, इम्पॉसिबल, लकी, अनलकी. आपल्याला शेवटी मार्क्स मिळवायचे आहेत. सो इन दिस वे फ्रेंड्स, बाय डुईंग दिस ॲक्टिव्हिटी यू कॅन स्कोर 1 मार्क. अँड इन लँग्वेज स्टडी you are sure to get 10 out of 10 marks. So that's all for today. All the best.